श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, पुस्तकं आहेत मित्र आमुचे, आम्ही सगळे वाचक, नदी किनारी हिरवे डोंगर तुडवत आम्ही असतो, कुठे निसरड्या वाटेवरती आम्ही घसरून पडतो, असे दंगतो पानोपानी विसरून तहान भूक. थोर महात्मे चरित्र त्यांचे आम्हा करीती थक्क, राजा राणी पया देवता दिसती आम्हास लख. या सुंदर कवितेच्या ओळी आहेत गाऊ आनंदाचे गाणे या बालकविता संग्रहातल्या. गाऊ आनंदाचे गाणे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ साहित्यिक आणि कविवर्य अशोक कोतवाल यांच्या नावावर आहेत. तसंच या कविता संग्रहास महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आणि ह्याच निमित्तानं आज कविवर्य अशोक कोतवाल आपल्यासोबत आहेत. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया त्यांचा साहित्यिक काव्यप्रवास. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर सर्वात प्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. महाराष्ट्र शासनाचा 4था पुरस्कार ह्या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे आणि निश्चितच ही आमच्या खानदेशवासियांसाठी, जळगाववासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, गाऊ आनंदाचे गाणे या बालकविता संग्रहाचा प्रवास कसा सिद्ध झाला? तसं मी प्रौढ वाङ्मय लिहितो, म्हणजे मोठ्यांसाठी कविता ललित लेखन करतो. परंतु मला असं वाटलं की आपण मुलांसाठी सुद्धा काहीतरी लिहिलं पाहिजे. मी जेव्हा लहान होतो, शाळेत जायचो, त्यावेळेला खूप बालगीतं मी ऐकायचो आणि मला ऐकायला आवडायचं. बरं. कारण त्यावेळेला रेडिओची फार क्रेज होती आणि रेडिओवरती मोठमोठ्या कवींच्या, शांताबाई शेळके असतील, मंगेश पडगावकर असतील, विंदा करंदीकर असतील किंवा आणखी खूप मोठे कवी यांच्या ज्या बालकविता असायच्या त्या आकाशवाणी रेडिओवरती लागायच्या. आणि त्यावेळेला असं वाटायचं की आपणसुद्धा असं काहीतरी लिहिलं पाहिजे, असं मला त्यावेळेला वाटायचं. बरं. आणि पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा मुलांसाठी कविता असायच्या. साधारणतः 7वीपर्यंत आपण जर बघितलं तर बालसाहित्य अभ्यासक्रमामध्ये असतं आणि त्यावेळेला मी वाचायचो पुस्तकातल्या कवितासुद्धा, पाठ्यपुस्तकातल्या. आणि मला असं वाटायचं की आपणसुद्धा असं काहीतरी लिहिलं पाहिजे. बरं. परंतु मी ज्या वेळेला लिहायला लागलो तर मी मुलांसाठी लिहिलं नाही, तर मी प्रौढांसाठी लिहायला सुरुवात केली. बरं. म्हणजे मोठ्यांसाठी कविता लिहिल्या आणि त्याची पुस्तकं पण झाली. त्यानंतर ललित गद्यसुद्धा मी लिहिलं. परंतु बाळ कविता लिहिणं हे काही मला जमत नव्हतं. बरं. कारण मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांच्या भाषेमध्ये लिहिणं हे अत्यंत कठीण बाब आहे हे माझ्या लक्षात आलं. पण ज्या वेळेला माझी मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली आणि मला असं वाटलं की आपण यांच्याशी संवाद करतो आहे, यांच्याशी बोलतो आहे, तर आपण जरा यांच्यासाठी काही लिहून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी मुलांसाठी काही कविता लिहून पाहिल्या आणि त्या कविता मी बालवाङ्मयात जी काही महत्त्वाची मासिकं आहेत, किशोर असेल किंवा गंमत जम्मत असेल किंवा आणखी काही मासिकं असतील, त्यांना मी त्या पाठवून बघितल्या. बरं. तर त्यांनी त्या पटकन छापल्या आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण बालकवितासुद्धा खूप चांगल्या लिहू शकतो. बरं. आणि मग मी बालकविता लिहायला लागलो आणि त्याचा घेऊया गिरकी या नावाचा एक कविता संग्रह साधारणतः 2014मध्ये प्रकाशित झाला. आणि त्यानंतर मग मी विचार केलाच नाही की आपण पुन्हा बालकविता लिहायच्या बुवा असं. पण नंतर काय झालं की मला नातू वगैरे झाले आणि मग त्यांना खेळवताना, त्यांच्याशी संवाद करताना, त्यांच्याशी बोलताना मला पुन्हा स्फूर्ती आली आणि आपण पुन्हा काही बालकविता लिहिल्या पाहिजेत असं मला वाटायला लागलं. बरं. आणि मग मला आजूबाजूला जे जे काही दिसलं त्याबद्दल त्यांना सांगत असताना अचानकच माझ्या ओठांवरती ओळी या येऊ लागल्या आणि मग त्याच्या बालकविता मी लिहायला सुरुवात केली. आणि मग गाऊ आनंदाचे गाणे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक साकार झालं. किती सुंदर प्रवास आपला हा साकार झाला आहे. सर, खूप सुंदर. ह्या पुस्तकाला प्रतिक्रिया कशा मिळाल्या वाचकांच्या? तर हे पुस्तक प्रकाशित करावं असं मला वाटलं. कारण मी मोठ्यांसाठी लिहितो, माझे कविता संग्रह आहेत. हो. परंतु असं वाटलं की आता आपण पहिला बाल कविता संग्रह काढला आणि त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद त्यावेळेला मिळाला होता आणि आता आपल्याकडे कविता आहेत, तर मग आपण त्याचं एक पुस्तक करावं. आणि म्हणून मी प्रकाशकांशी बोललो आणि अष्टगंध प्रकाशन जे आहे ठाण्यातलं, त्यांना मी सांगितलं की माझ्याकडे बालकविता आहेत आणि त्याचा एक सुंदर कविता संग्रह तुम्ही काढू शकाल का. तर त्यांनी पटकन होकार दिला आणि त्याला रंगीत चित्र वगैरे त्यांनी घेतली आणि पुस्तक खूप अतिशय, म्हणजे ज्याला आपण म्हणतो
की हार्ड बाउंड पेपरमध्ये आणि रंगीत अशा प्रकारचं पुस्तक काढलं. मुलांना लक्षवेधी हां, असं आणि ठरेल. मुलांना लक्षात म्हणजे एकदम आकर्षित करेल अशा प्रकारची चित्र त्याच्यामध्ये आहेत. आणि सरदार जाधव यांनी ती चित्र काढलेली आहेत. बर. अतिशय सुंदर चित्र त्यामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला पुस्तक बाजारात आलं त्यावेळेला लोकांनी ते खूप विकत घेतलं आणि ते पुस्तक आता काही कविता मी सोशल मीडियावर पण टाकल्या. बर. तर त्या शाळांमध्ये लोक त्या कविता गायला लागले. म्हणजे शिक्षक जे होते ते शिक्षक त्या कविता मुलांकडून गाऊन घेत होते आणि त्याचे व्हिडिओ मला करून पाठवत होते. त्यामुळे मला खूप आनंद वाटला की अरे आपण बरं केलं आपण याचं पुस्तक वगैरे केलं तर. मग त्याच्यावर ते काही मान्यवर लोकांनी परीक्षानं लिहिली वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये. आणि मग त्याचा जास्त मला आनंद झाला. आणि माझं सुदैव असं की मला या गाऊ आनंदाच्या गाण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मला आतापर्यंत 3 पुरस्कार मिळालेले होते. त्यानंतर मला हा 4था पुरस्कार बालसाहित्यासाठी मिळाला. वा. म्हणजे मी प्रौढ वाङ्मयात लिहिलं त्यावेळेला बालकवी पुरस्कार होता आणि तो बालकवी पुरस्कार त्यावेळेला प्रौढ वाङ्मयासाठी होता आणि तो मला 2009ला मिळालेला होता. बर. पण त्यानंतर तो पुरस्कार शासनाने बालसाहित्यासाठी वर्ग केला वा. आणि नंतर मग तो पुरस्कार सुद्धा मला मिळाला बालसाहित्यातला. म्हणजे 2 बालकवी पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाचे मिळालेत. याचा मला जरा आनंद झाला आणि बरं वाटलं जरा की आपण जे काही केलं त्याचं काहीतरी चीज होते आणि लोकांना ते आवडतं आहे. आणि मग नंतर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काय झालं की हे पुस्तक लोकांना एवढं आवडलं की त्याचं 100-150 प्रतींची मागणी झाली, बुकिंग झाली त्याची. आणि मग प्रकाशकाने लगेच त्याची दुसरी आवृत्ती वा. केली आणि आज दुसरी आवृत्ती चांगल्या प्रकारे जाते आहे आणि लोक विकत घेत आहेत, वाचत आहेत कविता. ही आनंदाची बाब आहे. निश्चितच. सर, आत्ता आपण बोलता बोलता म्हणालात की आपण एक ललित लेखक आहात. आपल्याला ललित लेखन करायला खूप आवडतं. ललित लेख संग्रहामध्ये प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ, दालगंडोरी, ललित लेख संग्रह देखील आपल्या नावावर आहेत. या ललित लेख संग्रहाबद्दल काय सांगाल? कसं व्हायचं की मी कविता खूप लिहायचो. लिरिकल कविता लिहायचो, मुक्त छंदातल्या कविता लिहायचो आणि खूप कविता मी लिहिल्या. त्याचे संग्रहसुद्धा झाले. परंतु काही अनुभव असे होते की ते अनुभव मला मांडण्यासाठी कविता हा जो साहित्य प्रकार आहे हा जरा तोकडा वाटू लागला. म्हणजे मला असं वाटायला लागलं त्यावेळेला की आपण जे काही लिहितो आहोत त्यातलं बरंचसं राहून जातं आहे असंही मला वाटायला लागलं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझी कविता दीर्घ व्हायला लागली, बर. म्हणजे मोठी कविता व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये तपशील जास्त यायला लागले आणि थोडं पालढाडिकता त्या कवितेमध्ये आली. मग मला असं वाटलं की हा ललित लेखनाचा विषय आहे. म्हणजे जे आपण कवितेमध्ये मांडू शकत नाही ते ललित लेखामध्ये चांगल्या प्रकारे मांडू शकतो. आणि नंतर मग मी ललित लेखन करायला सुरुवात केली आणि प्रार्थनेच्या घंटेचे या पुस्तक तयार झालं. परंतु त्याच्या अगोदर मी काही ललित लेख लिहून पाहिले आणि ते ललित लेख लिहिल्यानंतर मी चांगल्या मासिकांना पाठवले. मग उदाहरणार्थ हंस असेल, अनुष्टुप असेल किंवा विशाखा असेल, असे चांगले दिवाळी अंक वगैरे यांना मी ते लेख पाठवले आणि त्यांनी ते लगेच छापले. मग मला असं वाटलं की अरे आपण चांगल्या प्रकारे ललित लेखन करू शकतो, कारण हंससारखा दिवाळी अंक किंवा अनुष्टुपसारखा अंक आपल्या लेख छापू शकतो, म्हणजे आपण बऱ्यापैकी लिहितो आहोत असं मला वाटायला लागलं. आणि मग मी साधारणतः 4-5 वर्ष ललित लेखन केलं आणि मग त्याचं पुस्तक व्हावं असं मला वाटायला लागलं, कारण ते बरेच लेख आलेले होते छापून. मग मी पद्मगंधाचे अरुण जाखडे जे प्रकाशक होते त्यांना बोललो की माझं एक ललित लेखांचं पुस्तक आपण काढाल का. मग त्यांनी म्हटलं की मला स्क्रिप्ट पाठवा तुम्ही, मी वाचतो. आणि मग मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं, त्यांना ते आवडलं आणि त्यांनी प्रार्थनेची घंटा या नावाचं ललित लेखाचं पुस्तक काढलं आणि त्याला त्या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा ते ताराबाई शिंदे पुरस्कार मिळाला. वा. आणि खूप बरं वाटलं त्यावेळेला. आणि नंतर 2 वर्षांनी ते पुस्तक पुणे विद्यापीठामध्ये अभ्यासाला लागलं. म्हणजे पुणे विद्यापीठाच्या अंडर जे काही सगळे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये TYBAला ते 6 वर्ष अभ्यासाला होतं. आणि याचा जास्त आनंद झाला की आतापर्यंत पुणे विद्यापीठामध्ये कोकण शिकवला गेला, विदर्भ शिकवला गेला, मराठवाडा शिकवला गेला, पण खानदेश शिकवला गेला नव्हता. आणि म्हणून या निमित्तानं मुलांसमोर खानदेश आणि खानदेशचा परिसर या ललित लेखनाच्या माध्यमातून पुणे विद्यापीठामध्ये शिकवला गेला. याचा जास्त आनंद मला झाला. खरं, निश्चित आहे. सर, आता आपण वळूया आपल्या कविता संग्रहांकडे. आपल्या कविता संग्रहांबद्दल जर बोलायचं झालं तर मौनातील पडझड असेल किंवा मग कोणीच कसं बोलत नाही, नुसता गलबला, खांदे सुजलेले दिवस, हे कविता संग्रह देखील आपल्या नावावर आहेत. या कविता संग्रहांचा प्रवास कसा झाला? तर मी सुरुवातीला सांगितलं की मी कविता लिहायचो हो. आणि मला
असं वाटायचं की रेडिओतलं एखादं गाणं ऐकल्यानंतर किंवा पाठ्यपुस्तकातल्या कविता वाचल्यानंतर की माझ्या आतमध्ये कोणीतरी चालत जातंय असा भास मला त्यावेळेला व्हायचा. मग काय असेल नेमकं मला काही कळत नव्हतं. आता मी विचार करायचो की आपल्याला एखादी कविता वाचल्यानंतर किंवा एखादं गाणं ऐकल्यानंतर असं का होतं नेमकं, हे मला काहीच कळत नव्हतं. कारण मी लहान होतो त्यावेळेला, परंतु मला आवडायचं ते फार. आणि मी त्या कविता पुन्हा पुन्हा वाचायचो किंवा ज्या ठिकाणी माझ्या घरात तर रेडिओ नव्हता, परंतु आजूबाजूला रेडिओवरती अशा प्रकारची गाणी वाजायची, त्यावेळेला मी थांबून जायचो त्या ठिकाणी आणि ते ऐकत राहायचो. बरं. किंवा आमच्या गावामध्ये व्याख्यानमाला असायची आणि त्यावेळेला व्याख्यानमाला सुरू होण्याच्या अगोदर तासभर रेकॉर्ड लावलेल्या असायच्या आणि ती सगळी गाणी मी लवकर जाऊन ऐकत बसायचो आणि मला खूप आनंद द्यायचं ते. मग मला असं वाटलं की आपणही काहीतरी लिहू शकतो. आणि मग मी विचार केला की आपण नेमकं काय लिहू शकतो, आपल्याला काय म्हणजे लिहिता येईल का, आपले अनुभव आपल्याला मांडता येतील का. पण माझी शाळा खूप चांगली शाळा असल्या कारणामुळे मला तिथं पुस्तकं वाचायला मिळाली आणि लायब्ररीमध्ये मी तासनतास बसून राहायचो. म्हणजे समजा शाळा जर 12ला भरत असेल तर मी 10:30 घरातनं बाहेर पडायचो आणि 1-1.5 तास लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचत बसायचो. शाळा सुटल्यावर सुद्धा ते लायब्ररी बंद होईपर्यंत मी तिथं वाचतच बसायचो. आणि घरी आल्यानंतर पुन्हा आणखी गावात आमचं नगर वाचन मंदिर होतं, ते ग्रंथालय होतं तिथं, आणि तिथं पण असे मुलांसाठी पुस्तकं असे टेबलाला दोरीने बांधून ठेवलेली असायची, तीही मी वाचायचो. आणि मला असं वाटायला लागलं की अरे वा, किती आनंद मिळतोय वाचण्यामध्ये आपल्याला. आणि मग मला असं वाटलं की आपण सुद्धा काहीतरी लिहून पाहिलं पाहिजे, त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग मी प्रयत्न केला आणि कविता लिहायला सुरुवात केली. सर, इतका सुंदर आपण कवितांच्या प्रवासाबद्दल बोलत आहोत. आपल्या आवाजात एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आता अलीकडे आपण जर बघितलं तर 16,000 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत हो. आणि याच्यावरती कोणीच काही बोलत नाही आहे. लोक रस्त्यावर येत नाही आहेत. आता सर्वसामान्य मुलगा असेल किंवा पाड्यावरचा मुलगा असेल, आदिवासी भागातला मुलगा असेल, तर त्याला 10 किलोमीटरच्या शाळा राहील की नाही आणि त्याचे शिक्षण कसं होईल, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि हा प्रश्न मला पडला आणि मग मी कविता लिहिली की मराठी शाळा बंद पडत आहेत. पटावरची मुलं पळवली कुणी, कुणी दिलं चॉकलेट त्यांना गुंगीचं, काळ्या फळ्यावरची पांढरी अक्षरं नुसतीच वळवळत आहेत, मराठी शाळा बंद पडत आहेत. पटावरची मुलं पळवली कुणी, कुणी दिलं चॉकलेट त्यांना गुंगीचं, काळ्या फळ्यावरची पांढरी अक्षरं नुसतीच वळवळत आहेत, मराठी शाळा बंद पडत आहेत. कुठून येतोय हा अत्तरी गंध, मैदानभर पसरलेला, मुलं हुंदडण्याऐवजी तिथे खुरटी झाडं का फोपावतायत. कुठून येतोय हा अत्तरी गंध, मैदानभर पसरलेला, मुलं हुंदडण्याऐवजी तिथे खुरटी झाडं का फोपावत आहेत, मराठी शाळा बंद पडतायत. राष्ट्रगीताला सूर लागत नाहीये अन रोजच भोवळ येऊन भुईवर का पडते प्रार्थना. कशाची बाधा झाले पालकांना, हात धरून घराबाहेर ओढत नेत आहेत ते परक्या मुलुखात आपल्या मुलांना. राष्ट्रगीताला सूर लागत नाही हे अन रोजच भोवळ येऊन भुईवर का पडते प्रार्थना. कशाची बाधा झाली पालकांना, हात धरून घराबाहेर ओढत नेत आहेत ते परक्या मुलुखात आपल्या मुलांना. दिसत नाहीये ते अदृश्य हात जे पुसून टाकताय सुविचार शाळेच्या भिंतींवरचे. जे कळत नाही मुलांना असं वेगळ्या भाषेतलं का घोकून घेतलं जातंय मुलांकडून. दिसत नाहीये ते अदृश्य हात जे पुसून टाकताय सुविचार शाळेच्या भिंतींवरचे. जे कळत नाही मुलांना असं वेगळ्या भाषेतलं का घोकून घेतलं जातंय मुलांकडून. मुलं भांबावली आहेत, वैतागली आहेत, कुंपणा आत आणि कुंपणा बाहेरील रोजचा हैदोस पाहून. मुलं भांबावली आहेत, वैतागली आहेत, कुंपणा आत आणि कुंपणा बाहेरील रोजचा हैदोस पाहून. मुलं आपल्या आत आपल्या भाषेची मुळं खोदतायत. मुलं आपल्या आत आपल्या भाषेची मुळं खोदतायत. त्यांच्या भाषेतल्या शाळा बंद पडतायत, मराठी शाळा बंद पडतायत. वा वा सर, खूप टिपण जे आपण टिपलेलं आहे आजूबाजूच्या भोवतालच्या ह्या जाज्वल्य प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावर आपण हे खूप सुंदर असं काव्य लिहिलेलं आहे. सर, आपण जेव्हा लिहित असता, आपण काही वेळापूर्वी बोलता बोलता म्हणालात की मला लिहिताना काही गोष्टी जाणवल्या की कवितेमध्ये ललित यायला लागलं आणि मग मी ललित लेखांकडे वळलो. जेव्हा स्वतः आपण आपल्या लेखनाकडे तटस्थपणे बघत असता तेव्हा आपल्याला काय शिकायला मिळालं किंवा त्याच्यामध्ये दिवसागणिक काही बदल झाले का किंवा आपल्याला काही करावेसे वाटतात का? कसं असतं, आपण कविता लिहिल्यानंतर ठेवून देतो बाजूला. आता ती कविता आपण त्या फ्लोमध्ये लिहिलेली असते
हो. म्हणजे सुरुवातीला. आणि नंतर मग 1-2 दिवसांनी आपण जरा वाचून बघितली कविता, तर असं वाटतं की एखादा शब्द आपल्याला त्या ठिकाणी खटकतो किंवा एखादी ओळ, अरे ही ओळ नको या ठिकाणी, असं वाटायला लागतं. त्यावेळेला मग मी थोडेफार बदल त्याच्यामध्ये करत असतो. बर. परंतु काय असतं बऱ्याचदा की कविता ही छळत असते कवीला. हम्म. म्हणजे एखाद्या वेळेला एखादीच ओढ स्फुरते हो. आणि ती ओढ कित्येक दिवस डोक्यात असते आणि त्या ओळीला रूप मिळत नाही आणि ती ओढ आपल्या आतून आपल्याला ढुश्या देत असते. त्यांनी सांगत असते की मला रूप दे, मला रूप दे. तो त्यानंतरच्या ओळी काही स्फुरत नाहीत. पण केव्हा तरी अशी एक स्थिती निर्माण होते की त्यावेळेला आपण ज्या वेळेला त्या खोलात शिरतो त्या ओळीच्या, आणि मग अचानकच त्याच्या आजूबाजूला ओळी येतात. म्हणजे जसं पक्ष्यांचा थवा येतो तशा अनेक शब्द आपल्या अवतीभोवती गिरट्या घालतात आणि त्याच्या ओळी तयार होतात आणि ते कवितेला रूप मिळालं असं ती कविता पूर्ण होते. असंही बऱ्याचदा होतं. आणि मग काय असतं की कविता ज्या वेळेला आपण लिहितो ती कवीची कविता असते आणि नंतर मग लिहिल्यानंतर जे वाचक वाचतात त्यांना जर ती आवडली समजा, तर त्यांना असं वाटतं की हाताला अनुभव माझा पण आहे लक्षात, मी पण असं जगलेलो आहे किंवा मी हे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, आणि मग त्यांना ती त्यांची वाटायला लागते. खरंय. तेव्हा ती कवीची राहत नाही. खरंय. सर, लेखन म्हटलं, पुस्तक प्रकाशन म्हटलं की सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया या दोन्ही प्रतिक्रियांना लेखकाला सामोरं जावं लागतं. जेव्हा अशा काही प्रतिक्रिया आपल्यासमोर येतात तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते? कविता खूप लोक लिहितात आणि काय असतं की काही सुमार लोक असतात की त्यांना टला ट मला म लावून काहीतरी लिहायचं असतं किंवा त्यांना असं वाटतं की शब्द ही खेळणे आहेत. जसं लहान मुलं एखादं आपण ठोकळे दिले तर ते काही वस्तू तयार करतं किंवा आकार तयार करतं, तसं काही लोकांना वाटतं. आणि त्यामुळे काय होतं की मग त्यांना प्रसिद्धीची फार हाव असते आणि त्यामुळे ते कविता लिहित असतात आणि लोकांसमोर टाकत असतात. आणि त्यामुळे काय होतं की कविता हा जो प्रकार आहे हा लोकांना फार सोपा वाटू लागतो आणि लोक कविता लिहायला लागतात किंवा कवितेकडे वळतात, अरे आपण पण असं लिहू शकतो वगैरे. पण कविता लिहिणं इतकं सोपं नाही. एखादी ओळ ज्या वेळेला येते त्यावेळेला तुमचं रक्त सडसडतं किंवा आतमध्ये इतकं पेटलेलं असतं की अमृता प्रीतमांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की दिल की बात अगर लिख दूँ तो कागज में आग लग जाए. इतकं आतमध्ये पेटलेलं असतं आणि ते कागदावर जर उतरलं तर कागदच पेटून जाईल. आणि मग काय असतं की चांगला कवी जो असतो तो चांगला कवी उत्तम कविता जर त्याला लिहायची असेल तर त्याच्यातला जो अनुभव असतो, जसं लोणचं असतं आपलं ते मुरतं, तसा तो अनुभव त्यामध्ये त्याच्या आतमध्ये मुरलेला असतो आणि नंतर मग तो ज्या वेळेला लिहितो ते उत्तम कविता ही निर्माण होते. परंतु इतर ज्या काही कविता असतात समजा आजूबाजूला, त्याच्यामुळे कवितेला वाचक कमी होतात. कारण हे सुमार लोक जे असतात त्यांच्याकडे ते कविता पोहोचवण्याचं त्यांच्याकडे माध्यम असतं किंवा ते त्या प्रकारचे ते प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे आज काय झालंय की इतकी कविता लिहिली जाते की चांगल्या कवितेवरती इतका कचरा पडतोय बर. की जसं शेंगा फोडलेल्या असतात आपण भुईमुगाच्या आणि ते सालपटे फेकलेले असतात. एखादा दाना शोधायचा असेल आपल्याला तर सगळे फुलपटे विस्कटावे लागतात. खरंय. तशी चांगली कविता शोधावी लागते, असा आज काळ निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे मग कवितेला वाचक दिवसेंदिवस कमी होत आहेत. आणि सोशल मीडिया आल्यामुळे काय झालं की कविता लिहिणाऱ्यांची संख्या खूप वाढली आणि एक प्रकारे कविता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामधून ती पोहोचवली सुद्धा जाते आणि त्यामुळे मग चांगली कविता झाकोळली गेलेली आहे असं मला वाटतं. ह्या परिस्थितीवर आपलं मत काय आहे की वाचकांना आपण काय सांगाल? वाचकांनी कसं चोखंद असलं पाहिजे? हां, तर काय सुजाण वाचक जे असतात ना, ते हे बाकीचं काही वाचत नाहीत. कारण कवितेला काही निकष असतात. म्हणजे तुमची कविता कुठे छापून आली, म्हणजे चांगले अंक आहेत. म्हणजे वाङ्मयीन नियतकालिक आपण ज्यांना म्हणतो की ते इतिहास सांगतात की ह्या दशकामध्ये कोण लिहित होतं. त्या दशकातली जर आपण नियतकालिक किंवा मासिक किंवा दिवाळी अंक आपण जर चाळले तर तिथं जी नावं दिसतात त्याच्यावरून कळतं की ही व्यक्ती चांगलं लिहित होती. आणि पूर्वीचा काळ असा होता की तेव्हा सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे अंकांमधून कवी म्हणजे दिसायचे. आणि मग काय व्हायचं की कवींच्या कविता लोकांनी वाचलेल्या असायच्या आणि मग काय की समजा जळगावकडे जर कोणी आलं, समजा एखादा मोठा कवी आला, तर त्याला लगेच आठवायचे की जळगावमध्ये हा एक चांगला कवी आहे बरं का, तो चांगला लिहितोय. ते त्याला कसं कळायचं तर ते अंकांमधून कळायचं. बर. किंवा एखादं पुस्तक ज्या वेळेला मार्केटला येतं ते कुठल्या प्रकाशकाने काढलेलं आहे त्याला पण काही दर्जा असतो. आता आपण पाहतो गल्लीबोळामध्ये खूप पुस्तकं निघत आहेत आणि कोणीही पुस्तकं काढतंय, कोणीही छापतंय, तसं होते. परंतु एक चांगलं दर्जेदार प्रकाशन असेल समजा तर त्याच्या माध्यमातून त्या पुस्तकाला जर ते प्रसिद्धी मिळाली किंवा ते प्रकाशित झालं समजा, तर लोक त्या आधी जाणून बघतात आणि मग त्यांना आवडलं तर ते विकत घेतात. म्हणजे एकंदरीतच
चोखंदळ वाचक जे असतात ते पूर्वीही कमी होते आणि आजही कमी आहेत. त्यामुळे जे चांगले असतात म्हणजे वाचणारे असतात ते शोधत असतात चांगलं काय, बाकी सगळं ते बाजूला फेकत असतात आणि बरोबर. त्यांना जे काही चांगलं सापडलं तर ते घेतात म्हणजे आणि वाचत प्रकाशन राहतात. संस्थांचा देखील याच्यामध्ये हां, खूप हां. मोलाचा वाटा आहे. वाट आहे. त्यांनी पुस्तक कसं छापलेलं आहे किंवा कुठली प्रकाशन संस्था की त्याला कवितेचा एक प्रकारचा इतिहास आहे की त्यांनी चांगली पुस्तकं काढलेली आहेत. अशा प्रकारचं एक वलय त्या प्रकाशनाला असतं आणि त्या माध्यमातून जर ते पुस्तक आलं समजा, तर ते लोकांपर्यंत कारण त्यांचे वितरण व्यवस्था पण चांगल्या प्रकारची असते आणि त्यांची छपाई किंवा एकंदरीतच त्याचा दर्जा जो असतो पुस्तकाचा तो पण चांगला असतो आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक वाचतात आणि कळतं लोकांना की बुवा चांगलं काय आहे आणि वाईट आहे काय आहे आणि ते मार्केटला ज्यावेळेला बाजारात ते पुस्तक येतं त्यावेळेला चांगले वाचक अनेक त्याचा कविता संग्रह असतील 100-150 कविता संग्रह त्या समोर असतील पण त्यातलं चांगलं कोणतं नेमकं त्याला कळतं आणि ते बरोबर तो विकत घेतो आणि वाचतो. नक्की, नक्की. सर, आपल्या नावावर महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार आहे. ताराबाई शिंदेंचा राज्य पुरस्काराचा आपण उल्लेख केलात. महाराष्ट्र शासनाचे बालकवी पुरस्कार देखील आपण उल्लेख केला आहे. आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार, श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार, जळगावचा भवरलाल जैन कांताबाई जैन फाउंडेशनचा बालकवी ठोंबरे साहित्य पुरस्कार, सिद्धरामप्पा चिल्ले साहित्य पुरस्कार, कवी अरुण काळे अजातशत्रू काव्य पुरस्कार, कादवा प्रतिष्ठानचा नाशिकचा साहित्य पुरस्कार, बालकवी स्मृती साहित्य पुरस्कार, संत मुक्ताई साहित्य पुरस्कार आणि अनेक पुरस्कार आपल्या नावावर आहेत. महाराष्ट्र शासनाचे जवळजवळ 4 पुरस्कार आपल्या नावावर आहेत, आपण उल्लेख केलात. या पुरस्कारांनी आपल्याला काय दिलं आहे? पुरस्काराने काही कवी वगैरे मोठा होत नाही. ते एक 2-4 दिवस त्याचा माहोल असतो. पुरस्कार मिळाला सगळीकडे गाजावाजा होतो पण टिकतं काय की तुम्ही काय लिहिलंय नेमकं बरोबर. तेच टिकत असतं. तर कवितेच्या त्या पुस्तकातल्या ज्या पुस्तकाला पुरस्कार मिळतो त्या पुस्तकातला एखादा लेख किंवा त्यातल्या काही ओळी जर लोकांच्या लक्षात राहिल्या काही चांगल्या कविता लक्षात राहिल्या तर तो खरा मोठा पुरस्कार असतो. हे बाकीचे संस्थांचे पुरस्कार असतील काय असतील हे फक्त ठीक आहे तेवढ्यापुरतं बरं वाटतं थोडंसं आपल्यालाही आनंद होतो की आपण काहीतरी केलं आणि त्याला आपल्याला कौतुक झालं वगैरे वगैरे असं. परंतु खरं ती जर कविता वाचली गेली किंवा ते पुस्तकं वाचली गेली तर तो मोठा पुरस्कार असतो रसिकांचा आणि त्यांचे अभिप्राय जेव्हा आपल्याला येतात त्यावेळेला आनंद होतो की नाही आपण जे लिहिलं ते आणि पुरस्कार लोक विसरून गेलेले असतात. एखादा कवी ज्या वेळेला जग सोडून जातो त्यावेळेला त्याचे पुरस्कार आठवत नाहीत तर त्याने कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत त्याची पुस्तकं आठवतात आणि त्यामुळे पुरस्कार एखाद्या शेंदूर लावल्या दगडासारखे त्याला बाजूला ठेवून पुढे निघायचं असतं आणि आपला मार्ग आपण शोधायचा असतो. बरोबर. सर, ह्यासोबतच आपल्या कविता असतील किंवा आपले लेख असतील हे शालेय अभ्यासक्रमात असेल किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असेल आपले लेख अभ्यासले जातात आहेत. प्रताप महाविद्यालय अंमळनेरला FYBAला डोंगर चढलेल्या बाया ही कविता अभ्यासली जाते. SYBAला प्रार्थनेची घंटा हे संपूर्ण पुस्तक अभ्यासलं जातं आहे. FYBAला मनोगत मुलांचे ही कविता अभ्यासली जाते आहे. तसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये FYBAला 10 कविता आपल्या अभ्यासल्या जात आहेत. तसंच भंगार बाजार हा ललित लेख देखील FYBAलाच अभ्यासला जातोय. हिंदी अनुवादित कविता देखील आपल्या अभ्यासल्या जात आहेत. सावित्रीबाई फुले पुण्याच्या महाविद्यालयांमध्ये प्रार्थनेची घंटा हे संपूर्ण पुस्तक TYBAच्या अभ्यासक्रमात आहेत. 10वीच्या अभ्यासक्रमात शालेय अभ्यासक्रमात झडीचा पाऊस किंवा इयत्ता 7वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात स्वप्न विकणारा माणूस हे सगळं अभ्यासलं जाते. जेव्हा आपली कलाकृती आपली लेखनकृती विद्यार्थी अभ्यासत आहेत ही देखील खूप अभिमानाची बाब प्रत्येक लेखकासाठी असते. काय सांगाल ह्याबद्दल? बरं वाटतं जरा ते कारण मी सुद्धा शिक्षक होतो हां. आणि शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांशी माझा संबंध येतच होता समजा आणि वाटायचं त्यावेळेला की मराठी विषय हा शिकवला जातो शाळांमध्ये आणि त्यात जर आपला एखादा पाठ असला किंवा एखादी कविता असली तर किती बरं होईल किती आनंद होईल असं वाटायचं की आपण जे लिहितो आहोत ते. आणि मग इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पुस्तकात मराठी मीडियमला गेल्या 10 वर्षापासून स्वप्न विकणारा माणूस हा जो पाठ आहे तो अभ्यासाला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तो पाठ इतका आवडतोय मुलांना. तुम्ही जर सोशल मीडियावर गेला समजा यूट्यूबला तर हजारो व्हिडिओ त्याच्यावरती तयार झालेले आहेत म्हणजे शिकवताना शिक्षकांचे त्याच्याबद्दलचे असे. मग तुम्ही जर समजा वरती करत गेले तर तुम्ही तास 1.5 तास 2 तास वर करा तुम्हाला व्हिडिओज सापडतील त्याच्यावरती. फक्त स्वप्न विकणारा माणूस एवढं टाकलं तरी सुद्धा तर महाराष्ट्रभर तो पाठ म्हणजे शाळांमध्ये शिकवला गेला आणि त्यानिमित्तानं मला शाळांमध्ये बोलवलं गेलं. TYBAला सगळं पुस्तक माझं अभ्यासाला होतं पुणे विद्यापीठ
विद्यापीठात तो माझा पहिला अनुभव होता की पुणे विद्यापीठामध्ये आपलं पुस्तक लागणं. आणि ते त्यावेळेला ते त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ काही तेवढं हे नव्हतं त्यावेळेला, नवीनच सुरू झालेलं होतं. पण पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठांमध्ये नामांकित TYBAला शिक्षण नामांकित संस्थेत. आणि वाटायला लागलं त्यावेळेला की आतापर्यंत त्या विद्यापीठामध्ये मराठवाडा शिकवला गेला किंवा विदर्भ शिकवला गेला, कोकण शिकवला गेला, पण माझा खानदेश काही शिकवला गेला नव्हता. आणि प्रार्थनेची घंटा या पुस्तकामध्ये संपूर्ण खानदेश आलेला आहे. संपूर्ण सातपुडा असेल, आदिवासी असतील, आपली बोलीभाषा असेल, अहिराणी असेल का, आणि लोककथा असतील, लोकगीतं असतील, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं तिथे शिकवलं गेलं सगळ्या कॉलेजेसमध्ये. याचा जास्त आनंद मला त्यावेळेला झाला. आणि काय असतं की शेवटी कवी हा माणूसच असतो, त्यालाही वाटतं की आपल्याला काहीतरी मिळावं असं. आणि स्वप्न असतात काही असे की आपण पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे असं. आणि ज्या वेळेला आलं त्यावेळेला खूप आनंद वाटला. आणि सगळीकडे मग नंतर इतर जे काही स्वायत्त महाविद्यालय आहे तिथं पण काही अभ्यासक्रमामध्ये कविता, ललित लेख वगैरे लागले आणि त्याचाही आनंद झाला. वा वा, खूप सुंदर सर. आपला हा प्रवास संपूच नये, शब्दबद्धच होत राहावा असं वाटतंय, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जाता जाता आपण नवोदित लेखकांना काय सांगाल? तर काय असतं की आपण लिहितो आणि वाचत असतो, परंतु आपण काय लिहितो आहोत हे पण आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण काय वाचलं पाहिजे हे पण कळायला पाहिजे. चांगली कविता जर तुम्हाला लिहायची असेल तर कवितेची परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. 100 वर्षाची कविता आपली, म्हणजे केशवसुतांपासून तर आजपर्यंत कवितेमध्ये काय काय बदल झाले, कवितेचा प्रवाह कसा बदलत गेला हे आपण बघितलं पाहिजे. आणि या प्रवाहामध्ये आपली कविता कुठे आहे, आपण काय लिहित आहोत याचा विचार आपण सातत्यानं केला पाहिजे. आणि त्यानुसार आपण जर लेखन केलं तर आपण उत्तम कविता लिहू शकतो. तुम्हाला कादंबरी लिहायची असेल, तुम्हाला ललित लेखन करायचं असेल, कथा लिहायची असतील, तर संपूर्ण साहित्याची परंपरा हे आपण समजून घेतले पाहिजे. नाहीतर काय असतं, मग त्यामध्ये सगळा उथळपणा असतो आणि त्या आपल्या लेखनाला काही दर्जा राहत नाही, काही नाही. आपण काय लिहितो आहोत नेमकं. कविता जर तुम्हाला लिहायची असेल तर आपण कुठल्या फॉर्ममध्ये चांगला व्यक्त होऊ शकतो. मग आपल्याला गझल लिहायची आहे का, आपल्याला ललित काय म्हणतो आपण त्याला, मुक्तछंदातली कविता लिहायची आहे का, किंवा आपल्याला लयबद्ध कविता लिहायची आहे का, अभंग लिहायचे आहेत का, आपण ठरवून घेतलं पाहिजे की आपण कशामध्ये चांगलं व्यक्त होऊ शकतो, कुठल्या प्रकारात आपण चांगलं व्यक्त होऊ शकतो. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर मुक्तछंदामध्ये खूप कविता लिहिल्या जात आहेत. आणि मुक्तछंद हा लोकांना खूप सोपा वाटतो, काहीतरी परिच्छेदसारखा त्याला ओळी तोडून तोडून लिहिलं की कविता होते असं त्यांना वाटतं. तसं नसतं की प्रत्येक शब्द त्या ठिकाणी ताकदीचा असतो, प्रत्येक ओळ ताकदीची असते. जसं एखादी भिंत आपण बांधतो आणि विटांची, आणि एखादी वीट आपण जर काढली तर कसं भगदाडं पडतं, तशी कविता बांधली गेली पाहिजे. एखादा शब्द जर कवितेतनं काढला तर त्या ठिकाणी असं वाटलं पाहिजे काहीतरी कमी राहिलेलं आहे याच्यामध्ये, तर अशी कविता बांधली गेली पाहिजे. आणि म्हणून नवीन लिहिणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे, कवितेची परंपरा समजून घेतली पाहिजे. आणि प्रवाहामध्ये आपण लिहित आहोत ती कविता कुठे आहे आजच्या काळामध्ये याचा विचार केला पाहिजे, तर ती चांगली कविता आपल्या हातून लिहून होईल. सर, खूप सुंदर आपला प्रवास आपण अतिशय मनमोकळ्या पद्धतीने आमच्यासोबत मांडलेला आहे. आपण आलात जळगाव आकाशवाणी केंद्रात, त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते. आपल्या आगामी लेखनाला देखील मनपूर्वक सदिच्छा देते. अशीच आपली लेखणी बहरत राहो आणि सुंदर सुंदर कविता आमच्यासारख्या वाचकांपर्यंत येत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनापासून आभार, धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अशोक कोतवाल यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमाचे सादर करते होते